नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तिरुपती बालाजीला गेल्याच्या नंतर पायथ्याशी नारळ फोडणे आणि आरती करणे ही खूप जुनी वर्षापूर्वीची परंपरा आहे. अहंकाराचा त्याग. नारळ हे अहंकार आणि मनातील वाईट भावना यांचं प्रतीक मानले जाते. दर्शनाला जाण्याआधी ते फोडणे म्हणजे देवा माझ्यातील अहंकार दूर कर अशी मनातील भावना. शुद्धतेचा संकेत. नारळ आतील पांढरे शुद्ध गर्भपिंड मनाची शुद्धता दर्शवते. देवदर्शन शुद्ध मनाने व्हावे म्हणून नारळ अर्पण केले जाते. विघ्न दूर करणे. दक्षिण भारतात नारळाला श्रीफळ असं मान आहे. ते फोडले की विघ्न, अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. पायथ्याशीच प्रार्थना आरती करून देवाला मनापासून नमस्कार करतात. प्रवास सुरक्षित वरच्या डोंगराच्या प्रवासासाठी देवांचा आशीर्वाद घेण्यासाठी आरती म्हणजे कोणतीही गोष्ट शुभाने सुरू करतात. त्यामुळे देवदर्शनाचा प्रवास आरतीने सुरू करतात. पायऱ्या चढायच्या आधी नारळ फोडायचं असतं आणि 108 वाती लावायच्या असतात. आम्ही वाती वगैरे लावून घेतले आणि नारळ फोडला आणि चाललो वरती दर्शनासाठी. ज्या लोकांनी नवस केले ते प्रत्येक पायरीवर गोविंदा गोविंदा असे बोलत असतात आणि कापूर पण जाळत असतात. प्रत्येक पायरीवर कापूर जाळतात. एक जण कापूर ठेवतं आणि एक जण पाठीमागून माचीसने असं कापूर जाळत असतात. असं आम्ही सगळ्या लोकांना असं बघितलं. दाखवते तुम्हाला पुढे बघा. हे प्रत्येक पायरीला हळदी कुंकू लावून नवसाच्या पायऱ्या असं म्हटले जाते. पायऱ्या चढणं हे खूप कष्टाचं असते. कष्ट देवाला समर्पित केल्यावर मानवाचा अहंकार वितळतो आणि मन निर्मळ होते. हीच नवसाची खरी परीक्षा. प्रत्येक पायरी पाप कमी करते, मन शुद्ध करते. म्हणून नवस करणे. लोक कष्टाने पण भक्तीने पायऱ्या चढतात. पायऱ्या चढताना येणारा दम मनातील नकारात्मक ताण चिंता कमी करते. नवस दरम्यान भक्ताला शक्ती जागृत होते. चढून वर पोहोचले की जणू देवानी सर्व कष्ट स्वीकारले आणि नवस फळाला आला असे मानले जाते. तेव्हा भक्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहते. देवा माझं प्रत्येक पाऊल तुझ्या नावाने पवित्र व्हावे यालाच पाऊल पाऊल पायऱ्या असं म्हणतात. बालाजीच्या पायऱ्या म्हणजे कष्ट, भक्ती, नम्रता आणि नवस पूर्णत्वाचा दिव्य मार्ग आहे. पायऱ्या चढताना खूप स्ट्रेट पायऱ्या असल्यामुळे सगळ्यांना असं दम लागतो ना. म्हाताऱ्या माणसाचं तर कामच नाही. चांगलेच दमून जातात. काही लोक तर गाडी करून डायरेक्ट वरती गेले पण आम्हाला चालत जायचं होतं. खूप दिवसातून इच्छा होती ना चालायची. त्याच्यामुळे म्हणलं बघूया जाऊया किती काय वेळ लागा ना म्हणून आम्ही असं चालत गेलो. किती स्ट्रेट पायऱ्यात. आणि प्रज्वल आणि ती दिदी होती का आमच्यासोबतची छोटी प्रज्वलची मैत्रीण, ती पण एवढे पळत होते ना. मुलांना काय त्यांना सवय असते पळायची वगैरे. ते आम्हाला कुठं दिसत नव्हते. बघा डोंगरात पण एवढं पाणी ना वरती शेती हे काय झाडं वगैरे भरपूर आहेत बघा साईडने आणि पाणी पण एवढ्या उंचावर. आणि हे असं सगळ्यांना ऊन लागू नये लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या दर्शनासाठी. त्याच्यामुळे असं वरती पत्र्याचं शेडसारखं केलेलं आहे. आणि प्रत्येक पायरीवर कुंकू हळद आणि ते जाळलेले असं म्हणजे ज्यांनी नवस केला आहे का तिने असं प्रत्येक पायरीवर लावत गोविंदा गोविंदा असं नाव घेत घेत प्रत्येक पायरीवर कापूर वगैरे असं जाळत आलेले आहे. त्याचं नवसाचं ज्यांनी नवस केला त्यांनी असं. आणि आम्हाला पहिलं काहीच माहीत नव्हतं पण पहिल्यांदाच गेल्यामुळं आलोच. पण म्हणलं पायऱ्या चढूया म्हणून. प्रज्वल बघा कसा पळत जातोय. आम्हाला पायऱ्या पण चढणं व्हायला तेवढे थकून गेलोत. बघा साईडली किती झाडे डोंगरावरती. किती छान वातावरण मस्त झाले. इथं मधला टप्पा आहे. आम्ही तिथं थांबलो होतो थोडे वेळ. आणि इथं आपले तिकीट दाखवून दर्शनासाठी त्यांच्याकडून घ्यायचं असते नाही का. आपलं खाली काढलेलं तिकीट ह्यांना दाखवून नंतर मग पास घ्यायची असते वाटतं वरती जायल्यानंतर. हे काय सगळे पास वगैरे जमा केले. हे किती चढ आहे. आम्ही सगळ्याचे पुढं पाठीमागं भरपूर लोक आहेत अजून. आम्ही आलेलो पुढं. किती थकल्यासारखं झालं चेहरा वगैरे. आणि सकाळी नाश्ता केले होते त्याच्यामुळं काही नाही वाटलं. तरी पण एवढा डोंगर जर चढायचा म्हणलं तर खूप दम लागतो. आणि प्रज्वलला आता थकून गेला प्रज्वल, त्याला पण पकडलं. म्हणलं चला आता दमाने वरती आलो तर आम्ही आता डायरेक्ट. आता काय 5-10 मिनटाचा रस्ता राहिला फक्त पुढं पायऱ्या. झाला सगळं डोंगर वगैरे पार झालं. सगळं चढून आलोच वरती. आता हे बघा मंदिर.
झालं. वरती आल्याच्या नंतर स्टॉप घेतला, थोडा वेळ बसलोत. एवढ्या उंच आम्ही पहिल्यांदाच चढलो असून एवढं दमतंय ना माणूस, खूप दम लागतोय आणि थकल्यासारखं पण होतं. ह्या बघा नवसाचे प्रत्येक पायरीवर गोविंदा गोविंदा म्हणून असं कापूर जाळतात लोक. खूप त्यांना आम्ही स्ट्रेट चालायला, सरळ चालायला एवढा दम लागतो तर त्यांना खाली वाकत वाकत प्रत्येक पायरीला खाली वाकायचं उभं राहायचं, खाली वाकायचं उभं राहायचं. किती हे थांबत थांबत यावं लागते, खूपच दम लागतो. आलोत वरती आम्ही. वरती आल्याच्या नंतर इथं माकडं वगैरे भरपूर आहेत बघा. वरती डोंगरावरती पण किती झाडं आहेत बघा, झाडं आणि माकडं. आणि ती गर्दी, एवढा मोठा परिसर आहे ना, किती लोक आहेत पण कुठं एवढी काही गर्दी वाटत नाही. जागोजाग नाही का एवढी नियोजन आहे ना प्रत्येक जागेवर. त्यांचे साफसफाई वगैरे, स्वच्छता, भरपूर स्वच्छता. आणि हे बघा कन्नड, सगळं कन्नडच लिहिलेलं असतं तिथं, आपल्याला काही समजत नाही कन्नडमध्ये. बघा प्रज्वल वगैरे प्रज्वल तर एवढं मस्त, त्याला तर एवढं थकून म्हणजे खालून वरती चढत आला पण दमला नाही. हे बघा माकडं, काय पेरू वगैरे दिले त्यांना खायला, मग पेरू खात बसले. म्हणलं भीती वाटत होती ना मोबाईल वगैरे घेतील म्हणून आम्ही जास्त जवळ गेलोच नाही. त्यांचे छोटे छोटे पिल्ले पण होते माकडाचे आणि खात बसलेत. पेरू वगैरे खाते जे देतील, पण कोणाला काही करत नाहीत. कोणाला बॅग बिग ओढून घेऊन जायची भीती वाटते नाही का. पण मग निवांत बसतो तर आम्ही थोडे 5-10 मिनटं. आमच्या बॅगी यायच्या होत्या खालून वरती, खाली टाकल्या होत्या ना गाडीमध्ये. तिथं लॉक हे करून, चेकिंग वगैरे करून, लॉक वगैरे लावून ती गाडी वरती येते बघा. दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी. खाली आपण बॅगी टाकल्याच्या नंतर आपण वरती येऊपर्यंत गाडी आपल्या समोर येऊन उभा राहते. ही बघा आमची गाडी वगैरे आली, बॅगी आल्या सगळ्या. कुठंच काही बॅगी एक पण मिस नाही. सगळ्या बॅगी आमच्या जिथली तिथं व्यवस्थित जशा टाकल्या खाली तशा वरती आलेल्या आहेत. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.